आहेत आणि त्यांनी हर्षल असेल, ध्रुव असेल, रुचा असेल, घरच्यांना त्यांनी साथ दिली आणि येऊन त्यांना पुढे घेऊन गेले. हर्षल ज्यावेळी ती समोर सगळं घडत होतं, अर्थात म्हणजे सामान्य दुसरा कोण व्यक्ती असता तर तो तिथंच मेंटली डिस्टर्ब झाला असं असं, पण तू इतक्या धीरानं सगळं कॉर्डिनेट करत होता आणि इतक्या धीरानं सर्व करत होता, काय सांगते? ॲक्च्युली पहिले तर मी गोळ्या चालताना पाहिलं तेव्हाच मला बाबांचं कळलं होतं की बाबा आता नाही आहेत. तर मग मी असं हे केलं की आता आईला सांभाळायचं ते आपल्यालाच करायचं आहे. तर मी आणि माझ्या भावाने आमच्या तिघांच्या आयांना आणि हिला आणि आम्ही सगळ्यांना आणलं खाली एक थोडा वेळ, आणि मग तिकडचे लोकल घोडेवाले जे असतात ते त्यांनी आम्हाला हेल्प केली. माझ्या आईला ॲक्च्युली पॅरालिसिसचं हे आहे, तर त्यांना पाठीवरती बसवून तिकडच्या घोड्यावाल्यांनी खाली आणलं आणि एक थोड्या अंतरावरती मग घोडे आले होते. मग घोड्यावरती बसवून आईला आम्ही खाली पाठवलं. म्हणजे हातालाही जखम झाली? हां, माझे बाबांच्या डोक्यावरती हात होता, तर ती गोळी माझ्या हाताला हे करून बाबांच्या डोक्यात हे झाली दुसरी. खरं तर राजेशजी, हर्षलने जो धीर दिला आहे, हर्षलने त्यावेळी जे धाडस दाखवलं त्याबद्दल काय सांगा? आणि तिथे तुम्ही गेला होतात, अनेक लोक त्यांचे कौतुक करत. सगळ्यांना एकत्र बोलवलं आहे, हे सगळी कुटुंब दुःखात आहे, तर सगळे एकत्र सांगतील ते धाडस. मी पूर्ण श्रीनगरला जाऊन आलो, त्या मुलांचं ते सगळे श्रीनगरचे लष्करी अधिकारी असतील, तिकडे जे सर्व प्रोटोकॉल सांभाळत होते, त्यांनी या सर्व मुलांचं कौतुक करत होतं की खरोखर या मुलांनी एवढं धाडस दाखवून आलेल्या प्रसंगाला आपल्या आईंना सांभाळणं या दुःखात. ते वडिलांचं ते सर्व ते बघायचं होतं, त्यांच्या समोर झालेली प्रत्यक्ष ही दुर्घटना होती, ही बघत होते ते, आणि ह्या सगळ्या घटना जवळ कोण. हर्षल तर बोलला की वडिलांच्या डोक्यावरती हात होता आणि ते एक दूसरा कोणी व्यक्ती. आम्ही माहिती घेत होतो तेव्हा तिकडच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं उनके साथ जो लड़का है उसके हाथ को भी इंजरी हुई है, शायद उसको गोली लगी है. तर तो असं सांगतोय की झोपून सगळ्यांना शूट करण्यात आलं, विचारण्यात आलं हिंदू आहे, कोण कोण हिंदू आहे असं विचारून त्यांनी, धर्म विचारून त्यांनी मारलेलं आहे. आम्ही सध्या दुःखात आहोत. कृपया त्या मुलांना थोडंसं आपण नक्की ध्रुव, फक्त एक मला विचारायचं होतं, तू तेव्हा कुठे होतास आणि काय? जवळच होतो सगळ्यांच्या, सगळ्यांनी जवळ. तू आता वडिलांची काही स्वप्न पूर्ण करायची? हो, ते फक्त बोलत होते की मी सक्सेसफुल हो, तेवढंच आहे. तुझ्यासोबत आई होती, तो प्रसंग, आणि कशा पद्धतीने तू सगळं सावरलंस? आता सावरलं, आता झालं ते, नाही काय बोलू शकत हा क्षण कधी न विसरणार आहे. कधीच. इथं हे ध्रुव, रुचा आणि हर्षल हे तिघही होते की ज्यांनी इथं ज्यावेळी ती घटना घडली त्या घटनेमध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणात धाडस दाखवून सगळ्या लोकांना जे घरच्यांना जे धीर दिला. आणि त्या जसं हर्षल बोलत होता की तिथे गोळी लागल्यानंतर त्याच्या वडिलांना डोकं हात होता आणि तेव्हाच गोळी मारली आणि तेव्हाच सगळी घटना घडली. हातालाही गोळी चाटून गेलेली आहे आणि त्यातून पण त्याने आईला पॅरलासिस, आईला घेऊन तो पुढे आला. तिथे घोड्यावर होता, घोड्याजवळ दिली, त्यानंतर घोड्यावाल्याने त्यांना पाठीवर घेतलं आणि पुढे गेले. तर हे सगळं जे आहे ते एकदम खरं तर म्हणजे कल्पनेपलीकडचं आहे हर्षलचं तर सगळं हे सांगणं की हात डोक्यावरती तो गोळी मारली, हाताला गोळी चाटली. दुसरा कोणाचा तिथे एखादा बेशुद्ध पडला असता किंवा ते सगळं पाहून, रक्त पाहून किंवा